हॅलो, नमस्कार सर. योगेश पाबळे बोलतो. हा, बोला बोला. साहेब, सध्या हवामान संदर्भातील परिस्थिती बघितलं असतं तर थोडे विकट दिसू लागले. जसं की जर वारे वाहू लागले तर काही लोकांचं म्हणणं पडलं की हे वारे तर पाऊस बंद करण्याचं आहे. आता कोणी नमस्कार मित्रांनो, जून महिना अर्धा संपत आला आहे, तरी देखील अद्यापपर्यंत राज्यातील 70% पण जास्तीच्या जिल्ह्यांमध्ये पेरणी योग्य किंवा पेरणीसाठी एकही पावसाचा थेंबाचा पाऊस इथे कुठेच बरसला नाही. काही जिल्हे सोडला असता अमरावती असेल, अकोला असेल, सांगली असेल, सातारा असेल किंवा काही क्रिटिकल जिल्हे सोडले असतं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊसच नाही आणि एकंदरीत शेतकरी इथे हवालदिल झाला. याच्यात की सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमांमध्ये असा काही न्यूज येऊ लागला की सुपर अल्निनोचा खूप मोठं सावट यावर्षी इथे आलं आहे. नेमका काय संपूर्ण काही आढावा आणि रिपोर्ट बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. याच्यासाठी विशेष हवामान अभ्यासक सन्मान्य डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब शेती माझे प्रयोगशाळेचे ओनर यांच्यासोबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष कॉन्टॅक्ट एडे करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा. ते काय अपडेट देते, काय संदर्भातील सर्व काही माहिती देते, नक्कीच बघण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते करू. रिंग जाऊ लागले. हॅलो, नमस्कार सर. योगेश पाबळे बोलतो. हा, बोला बोला. साहेब, सध्या हवामान संदर्भातील परिस्थिती बघितलं असतं तर थोडे विकट दिसू लागले. जसं की जर वारे वाहू लागले तर काही लोकांचं म्हणणं पडलं की हे वारे तर पाऊस बंद करण्याचं आहे. आता कोणी म्हणतं की पाऊस येणार आहे, परंतु बघितलं असतं तर जूनचा पूर्ण महिना आता अर्ध्याच्या वर संपत आला आहे आणि अद्याप 70% भागात जर कधी बघितलं असतं तर पाऊसच नाही. साहेब, काय अपडेट आहे हवामान संदर्भातील विशेषतः? याच्यात अपडेट अशी आहे की काही वर्षांचा जर डेटा आपण 10-15 वर्षाचा डेटा जर मागचा काढला तर आपल्याला असं लक्षात येतं की जून महिन्यामध्ये 15 तारखेनंतरच पावसाचा जोर वाढतो. हो. आणि पुढे ऑक्टोबर 15 पर्यंत पाऊस जातो. म्हणजे मान्सून पॅटर्न मध्येच 15 दिवसाचा फरक झालेला आहे. हो. आणि जेव्हा जेव्हा एल निनो वर्ष असतं तेव्हा मात्र जून आणखी बिकट होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या वर्षी एल निनोचं वर्ष असल्यामुळे आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या परिस्थितीमध्ये मध्ये मध्ये पाऊस होणारच आहे. कारण भारतीय हवामान खात्याने देखील 90% पाऊस सांगितलाय. म्हणजे 10%च कमी सांगितलेला आहे. बरोबर. तर आपण त्याचा विचार 10% पाऊस कमी असं म्हणतो, पण आपल्याला 90% पाऊस पडणार आहे असं आपण म्हणत नाही. बरोबर. त्याच्यामुळे टक्केवारीच्या हिशोबाने जर विचार केला तर पाऊस पडणार आहे. आणि 22 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी पेरणी योग्य होईल, काही ठिकाणी पेरणीसाठी मशागत करण्यासाठीच पाऊस झालेला नाहीये. तर काही मशागती योग्य पाऊस होईल. आणि जुलैच्या पहिल्या 15 ज्या ठिकाणी मशागती होतील त्या ठिकाणच्या पेरण्या होतील. परंतु यावर्षी पावसामध्ये विसंगती आहे. मोठ्या प्रमाणात भाग बदलत पाऊस पडतोय, इकडे सारखा पडत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आता दिसतंय की जुलैचा पहिला 15 आणि जूनचा शेवटचा आठवडा हा शेतकऱ्यांसाठी लाभदायी राहील. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आणि यावर्षी धूळ पेरणी करू नये अशा प्रकारचे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीच करायची नाही असा आम्ही हट्ट धरलेला आहे. परंतु शेतकरी ऐकत नाहीत. शेतकरी थोडा पाऊस झाला की पेरणी करून टाकतात किंवा धूळ पेरणी पण करतात. कुणी जर सांगितलं एखाद्या हवामान अभ्यासकावर त्यांचा विश्वास असतो आणि जर त्यांनी सांगितलं उद्या पाऊस येणार आहे तर ते आदल्या दिवशी पेरणी करून मोकळे होतात. आणि त्यांचा गेल्या काही 2-4 वर्षामध्ये असा अनुभव आहे की धूळ पेरणी सक्सेस झालेली आहे. ते पण आहे. नाही, हे वर्ष असं आहे की धूळ पेरणी सक्सेस होण्याची फार पर्सेंटेज कमी आहेत. त्याच्यामुळं फसगत होते आणि त्यामुळे मग ते हवामान अभ्यासकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण प्रत्येक वर्षाचा मान्सून हा वेगळा असतो. आणि जी परिस्थिती आहे ही परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेली आहे. नक्कीच. पावसाचं प्रमाण घटलेलं आहे. आता ज्या भागामध्ये दरवर्षी 500-600 मिलीमीटर पाऊस पडतो त्या भागामध्ये यावर्षी 300-400 मिलीमीटर पाऊस पडणार. त्यामुळे 200 मिलीमीटरची घट ही त्यांना दिसणार आहे. त्याच्यामुळं साहजिकच पिकं वाचवताना शेतकऱ्यांची यावर्षी मोठी कसोटी होणार आहे. नक्कीच. त्यामुळे शेतकऱ्यांनी मी सातत्याने सांगतो शेतकऱ्यांना की हे कसोटीचं वर्ष आहे. संयम ठेवा. एखाद्या वेळेस खरीपाचं पीक काही भागात साधणार सुद्धा नाही तर मग तेवढी मानसिक तयारी आपल्याला शेतकऱ्यांना करावं लागेल. नक्कीच. सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजे. तसं जर तुम्ही साहेब, मी एक तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या चॅनलला मी पहिल्यापासून फॉलो करतो. तर तुम्ही पहिल्यापासून सांगू लागले की यावर्षी शेतकऱ्यांनी धूळ पेरणी नाही केली तर खूप बेटर राहील.
तरी देखील आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी 70%पेक्षा पण जास्तीच्या शेतकऱ्यांनी म्हणजे काही किंचित शेतकरी सोडले तर पूर्ण शेतकऱ्यांनी करून टाकले. शेतकऱ्यांना वाटू लागलं की आता मान्सून केव्हा येईल आणि पाऊस सक्रिय झाला की आपलं लावलेलं पिकं म्हणजे जे काही आपण जमिनीत पेर केली ते उगून येईल. परंतु तुमचं म्हणणं पडलं बरोबर आहे, कारण की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं, कारण की बघितलं असतं साहेब तर मी आता म्हणजे तुम्हाला कॉल करण्या अगोदर बरेच सारे रिपोर्ट्स आधी बघितले, जसं की अमेरिके अंतराळ संस्था जे हवामानाची आहे ते बघितलं, आपल्या भारतामध्ये IMD IOD यांचे पण लेटेस्टमधले सर्व काही रिपोर्ट्स बघितले तर त्यांचं तर म्हणणं पडलं साहेब यावर्षी थोडक्यात सुपर अल्निनो असल्यामुळे जे 1950 सारखं आहे असले काही परिस्थिती उद्भवणार आहे. अर्थात सांगायचं झालं तर सप्टेंबर 2026 नंतर खूपच क्रिटिकल परिस्थिती पावसासंदर्भात होणार आहे ते 2027 पर्यंत, असं की त्यांचं रिपोर्टचं लेटेस्टमधल्या रिपोर्टची माहिती साहेब आता काय मग याच्या संदर्भात? नाही, कसं असतं, सुपर अल्निनो हा काही वर्ड नाही आहे. सुपर अल्निनो ह्या मीडियानी तयार केलेला आणि काही लोकांनी तयार केलेला वर्ड आहे. हो हो व्हेरी स्ट्रॉंग अशा प्रकारचा त्याचं कॅटेगरी असते. हो नक्कीच. स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग अशी, तर व्हेरी स्ट्रॉंग मध्ये तो यावर्षी जाईल. तर साहजिकच आहे की आपण मान्य करतो त्या गोष्टी कराव्याच लागतील त्या, कारण एल्निनो हा जेव्हा व्हेरी स्ट्रॉंग स्टेजला जातो तेव्हा त्या वर्षी ढगं जुळत नाहीत, पाऊस पडत नाही आणि मग शेतकऱ्यांनी पेरलेलं असतं, कारण थोड्या भागात पाऊस पडतो त्या ठिकाणच्या पेरण्या सुद्धा करपण्याची शक्यता असते. त्यामुळं दुष्काळी वर्षाची जर भारतीय हवामान खात्याने आणि थोडक्यात महाराष्ट्र शासनाने आणि भारतीय देशाच्या म्हणजे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा याची दखल घेतलेली आहे की हे दुष्काळी वर्ष आहे. नक्कीच याला कदाचित जून नंतर ते दुष्काळ जाहीर पण करतील. त्याच्यामुळे आपल्याला या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना संयम ठेवून कसं नियोजन करता येईल याच्यावर काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की एल्निनोचं वर्ष आहे, पाऊस कमी पडणार आहे. नक्कीच. आणि त्याच आपलं नियोजन करायचं. आणि तुम्ही जसं की मी असं सांगेल चाऱ्यांची, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेला प्राधान्य द्यावं. पैशाची पिकांच्या मागे लागू नये यावर्षी शेतकऱ्यांनी. नक्कीच साहेब. आणि जसं की तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं भूपेरणी संदर्भात, त्याच्या संदर्भात मला एक आठवण आली आपल्या मुख्यमंत्र्यांची. त्यांनी देखील आत्ताच एका प्रेस कॉन्फरन्समधून आणि एका भाषणातून 2-3 ठिकाणाहून सांगितलंय की पेरणीची घाई कोणी करू नका, कारण की थोडक्यात रिपोर्ट बघितलं असतं तर थोडक्यात क्रिटिकल परिस्थिती सध्याची त्यांनी पावसासंदर्भात सांगितलंय. जर तुम्ही आता शेतकऱ्यांनी सध्या जे काही सरकार आदेश देत आहे त्यानुसारच पालन केलं पाहिजे, कारण त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना, अन्यथा शेतकऱ्यांच्या योजना सुद्धा आपल्याला मिळणं कठीण जाईल. नक्कीच नक्कीच साहेब. सर्वतः तुमचे विशेष धन्यवाद, कारण की तुमचा कॉल आपण रेकॉर्ड करत होतो आपल्या चॅनलवरती ऑफिशियल अपलोड करण्यासाठी. म्हणलं साहेबांना थोडक्यात माहिती सांगावं. आपण शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम एवढंच करू शकतो की पुढच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यात जूनच्या चांगला पाऊस होईल. 15 पहिला जुलैचा चांगला आहे, त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना शेवटी पेरणी करावी लागते. नाही काही पीक निघालं तर जनावरांचा चारा तरी होतो, त्या दृष्टीने शेतकरी नियोजन करतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद साहेब आपले. ओके, धन्यवाद. ओके. तर मित्रांनो, हे होते माझे एक परम सहकारी मित्र. खरं तर माझे मित्र नाही म्हणू शकत, कारण की माझ्यापेक्षा वयाने खूप जास्त मोठे आहे सन्माननीय हवामान अभ्यासक डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब. यांच्याकडे मागील जवळपास 8 ते 10 वर्षाचा हवामान संदर्भातील टोटली अनुभव आहे. आणि जसं की तुम्ही कॉलमध्ये बघितलं असेल तर त्यांनी जे अपडेट दिलं किंवा जी माहिती दिली, त्यांचं म्हणणं पडलं की यावर्षी सुपर अल्निनोचा खूप मोठा इम्पॅक्ट नक्कीच इथे पडणार आहे. तर त्यांनी इथपर्यंत देखील सांगितलं की जे आपल्या शेतकऱ्यांकडे गुरे जनावरे असतात, जर यांच्या चाऱ्याची आणि खाद्यपदार्थांची व्यवस्थापन करून ठेवणं गरजेचं. जास्त जो पैसा मिळतो त्या मालामधून ते थोडक्यात कमी देखील केलं तरी चालेल, कारण की त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार ही माहिती इथे दिली आहे. आणि याच्या बाहेर देखील ज्या काही अंतराळ संस्था आहे हवामान संदर्भातील, जे विशेषतः अमेरिकेच्या आहेत त्या आहे, तर त्यांनी देखील याच्या संदर्भातील ग्लोबल वॉर्मिंगची खूप मोठे जे काही अपडेट्स जारी केलं आहे. त्यांचं म्हणणं पडलं की 2027 पर्यंत ही क्रिटिकल परिस्थिती जे की सुपर एल्निनोची राहणार आहे. याच्यामुळे एकंदरीत आपल्या भारतामध्येच नव्हे तर जगभरातील बहुतांश देशांमध्ये जे आहे की या सुपर अल्निनोचा खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. जसं की 1950 साल, आता 1950 साल अर्थातच की काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, तर 1950 सालचे जे काही रिपोर्ट्स निश्चित इथे केले होते, तर त्या रिपोर्टच्या माध्यमातून जर कधी बघितलं असतं तर 2012 त्याचबरोबर जे आहे की 1950 साल हे जे असं वर्ष होतं की अक्षरशः लोकांना
पिण्यासाठी पाणी देखील नव्हतं, अकाळ इथे पडला होता, असं देखील त्यांचं म्हणणं पडू लागलं आहे. तर नक्कीच मित्रांनो, हे थोडक्यात अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम इथे केलं आहे. खूप व्हिडिओ लंबा झाला, त्याच्यासाठी माफी असावी. व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक देखील करू शकता आणि पुढील देखील अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्की तुम्ही जॉईन इथे करू शकता. खूप खूप धन्यवाद.